शॉर्टकट पडायचं कारण काय माहितीये का तुम्हाला? फक्त पक्षातली घुसखोरी. विठ्ठला कारण आपलाच आपला समन्वय नसला तर हे पांगलेलेच आहेत, मग आपण धरणं का याचं विठाला. तसं तुम्ही परमार्थात बाप माणसं आहेत, तुम्हाला काय सांगायचं काम नाही, आहे का नाही? पण आता बाप समजायला लय अवघड आहे गड्या विठाला. परिस्थिती अशी आहे महाराज, परमार्थ आणि प्रपंच ह्या दोन बाजू जर चिंतनात घेतल्या तर प्रपंच करायचा असतो का परमार्थ करायचा असतो असं श्रीगुरूच्या संगतीत कळत असतं. मग संतांच्या संगतीमध्ये आम्हाला परमार्थ करायचा आहे का प्रपंच करायचा असं कळत असतं. कारण न करण्याजोगा प्रपंच जर आम्ही करीत असतो तर महाराज म्हणते तो प्रपंच करण्याजोगा नाही. आणि मग करण्याजोगा नाही म्हणाव तर त्याच्याशिवाय दुसरं काही आम्हाला सुचत नाही. कारण आम्ही परमार्थ जरी करीत असतो तर आमचा परमार्थ करण्यामागचा हेतू केवळ प्रपंचाच्या पूर्ततेचा आहे. आणि प्रपंचाची पूर्तता करणं हा आमचा केवळ एकमेव हेतू असल्या कारणानं विठ्ठल प्रपंचाची पूर्तता करणं आमचा केवळ एकमेव हेतू असल्याच्या कारणानं आम्ही परमार्थ करून सुद्धा सजगत नाही. आम्ही परमार्थ करून सुद्धा सजगत नाही. आम्हाला सजगत व्हायचंय. का व्हायचंय तर परमार्थ कशासाठी करायचा आहे तर परमार्थ करण्यामागचा केवळ एकच हेतू आमचा आहे की आम्हाला मी कळून घ्यायचा आहे. आणि मला ज्या दिवशी मी कळालाय त्या दिवशी मला दुसरं कोणी कळणं शिल्लक राहणार नाही. कारण मला मी न कळाल्यामुळं हे बाकीचे सगळे कळायला लागले. जसं मी माझ्या स्वतःच्या संबंधानं बापू हे सगळं वाढविलंय आणि माझ्या स्वतःच्या संबंधानं मला जर संपिता येत असेल तर माझा परमार्थ झाला विठ्ठला. सुदर्शन महाराज आपण आपल्या देखत आपला प्रपंच वाढविलाय आणि तो प्रपंच आपण आपल्या देखत जर संपित असतो, आपल्याला जर संपिता येत असेल तर आपलं भजन सिद्ध झालं, तर आपलं कीर्तन सिद्ध झालं, तर आपलं वाजविणं सिद्ध झालं, तर आपला परमार्थ सिद्ध झाला. आम्ही आमचा प्रपंच आमच्या देखत विस्तारात आणला आणि तो प्रपंच आम्ही आमच्या देखत जर संपित असतो असा काही पुरावा सांगा महाराज की ज्यानं हे स्वतः तयार केलं आणि त्यानंच ते स्वतः संपिलं. त्यांचं नाव भगवान श्रीकृष्ण विठ्ठल. त्यांनी स्वतः सगळं तयार केलं आणि त्यांनी स्वतः हे सगळं संपिलं, त्यांच्या देखत संपिलं. त्यांनी तयार केलेलं त्यांनी संपिलं. तसं तुम्हाला मला तयार केलेले तुम्ही मी जे माझे आहेत हे सगळे माझे तुमच्या माझ्या देखत तुम्हाला मला संपिता आले पाहिजे. मग मी तयार केलेले जे माझे आहेत हे माझे संपविण्याकरता मला काय करावं लागेल? जुने कीर्तनकार सांगायचे भाऊजी, जुने कीर्तनकार सांगायचे उतरंडीच्या बुडाच्या गाडग्याला जर ठोका हाणला तर वरचे गाडगे फोडावं लागतात का फुटलेलेच असते? हो, कारण बुडातलं गाडगं ठोकर असतंय पण बुडातल्या गाडग्याला जर दुगाने मामा ठोका मारला तर ते गाडगं वरचे गाडगे फुटत येत का फुटलेलेच असते? फुटतच असते. तसे मालक माझे ज्याच्या संबंधानं तयार झाले ते माझे ज्याच्या संबंधानं तयार झाले तो जो मी आहे तो मी संपविला की माझे संपलेलेच आहे. मग आता मी संपवायचा आहे तर संपविण्याकरता मी कळाल्याशिवाय संपिता येईन का? आणि मी कळाल्याशिवाय तयार झालाय का? मग आता कळणं सापेक्ष आहे. कळणं साधकही आहे कळणं बाधकही आहे. मला जो मी कळालाय तो साधक संबंधानं कळालाय का बाधक संबंधानं कळालाय? आणि मला मी कळून घ्यायचा आहे तो साधक संबंधानं कळून घ्यायचा आहे का बाधक संबंधानं कळून घ्यायचा आहे? त्याच्या पुढे बोलायलेत महाराज मला मी संपवायचा आहे तर साधक मी संपवायचा आहे का बाधक मी संपवायचा आहे? विठ्ठल विठ्ठल. मग आता मी संपविणारा जो कोणी आहे जो मी संपितो त्यालाच मी तयार करता आलाय. मी तयार झाला का मी केला? बापू मी तयार झाला का मी केला? आता हा जो मी झाला याला मी म्हणायलो असं सगळे प्रत्येक जण आपल्याला एकमेकाकडे पाहून कोणालाही विचारलं बाबा हे कपडे कोणाचे म्हणले माझे. कोण घालतोय? मी घालतोय. हे कोणी केलं? हे मी केलं. मग हे मी जे केलं असं जे बोलणं आहे हे जे मी करतो असं जे बोलणं आहे हा जो मी तयार झाला हा मी दुसऱ्यानं तयार केला का आपण आपला केला? आणि मग संपिता दुसऱ्याला येईन का आपण आपल्यालाच येईन? मग आता संपिण्याकरता साधना काय? असं प्रसाद महाराज असं सोपं विषय आहे तो उत्तम बाबा, हे का नाही? मग आता ज्यानं मी तयार केलाय हिंगे मामा
त्याला मी जर संपवायचा असेल तर तो जो मी संपिणार आहे ते मी संपिण्यासाठी साधना काय? कारण ज्या साधनेनं मी तयार झालाय त्या साधनेनं मी संपणार आहे. मी कोण्या साधनेनं तयार झाला? बघा ना, आपण खोट्या संस्काराचं चिंतन केलं का नाही? आपल्याला सांगितलं गेलं बाबा आपलं नाव हे बरोबर आहे, आपण त्या नावाचे, आपलं गोत्र हे, आपला वर्ण हाय, आपण अमुक जातीचे, अमुक आपण अमुक व्यवहार केला पाहिजे, आपले पाहुणे रावणे अमुकच गावात आहेत, दुसऱ्या गावात नाही. हे सगळे संस्कार आपल्याला होते का सांगून शिकविलेत? सांगून शिकविलेत. बरं शिकविलेत का पक्के केलेत? पक्के केलेत का त्याच्यावरच निश्चय? मग आता हा संशयातला आहे का विकल्पातला आहे? संशय निश्चयातला आहे का संशय संशयातला आहे? संकल्पातला संशय आहे का विकल्पातला संशय आहे? मग विकल्पात केलेला संशय संशय होत असतो का? आणि विकल्पात केलेला निश्चय निश्चय होत असतो का? मुळात विकल्पच संशय निश्चयाच्या संबंधानं आहे का? विठ्ठल आपल्याकडे प्रमाण म्हणत असन बाबा, महाराज म्हणते प्रमाण सत्य संकल्पाचा दाता. आता मग सत्य संकल्प जर करीत असतो, देव ब्राह्मण आपल्याकडे कोणती पूजा असन लिपणे सर, तर देवपूजेला आल्यानंतर देव ब्राह्मण हातात पाणी घेतात भगवान महाराज आणि मम मम म्हणायला लावते, बरोबर आहे का नाही? मग ते संकल्प जे आपण सोडतो मम मम करून, ते मम मम केलेला संकल्प सत्य असतो का विकल्पातला संकल्प असतो का संकल्पातला संकल्प असतो? सुदर्शन महाराज, आपण आतापर्यंत ज्या ज्या देवाकडे गेलो, हो सुरेंद्र बाबा, आपण ज्या ज्या देवाकडे गेलो त्या त्या देवाकडे काही ना काहीतरी मागतच आलो, आहे का नाही? मग मागणं ज्या देवाकडे होतं, जे देव आपल्या मागणे पूर्ण करीत होते, किंबहुना जे देव आपल्याला आपल्या लौकिकातल्या मागल्या पूर्ण करणार आहेत असं वाटत होतं, हे देव खरंच देव होते का विकल्पातले देव होते का संकल्पातले देव होते? जसं ह्या देवाचं चिंतन पहा ना बापू, आपण हे मांडलिक देव जे तयार केलेत, हे देव आपल्याला खरंच सुख देऊ शकतात का? नाही. मग ह्या देवाला तरी सुख आहे का? नाही. बरं मग त्याची खायची तरी सोय आहे का? नाही. आपण शेंदरी हेंदरी दैवते, ते त्याचं लक्ष त्या कॅमेऱ्याकडे गेल्यामुळं थोडं ते इकडचं लक्ष बिघड आहे का नाही? कारण ते एकदा दोन कामं करायले, त्याचे काम लय भारी येतं, कारण त्याचं नाव सुदर्शन आहे. जे सत्याचं दर्शन करून देते त्याचं नाव सुदर्शन. विठ्ठला तुम्ही बी काय साधे नाही, तुम्ही चतुर्भुज आहेत, आहे का नाही? चला आता सगळे देवच आहेत बुवा, उत्तम आहेत, आहे का नाही? आता इथं देव ब्राह्मणाचा हिशोब पाहिला तर गिरी महाराज आहे का? आहे ना? पुन्हा त्या आपल्या पार्टीतून एक डबल माजी सरपंच आहेत. काय महाराज, इथं विषय असा आहे, हे सगळं खेळीमेळी झालं पाहिजे. आता आपण सगळे अधिकारी मंडळी आहेत, मालक पुढं बसलेले आहेत, आपलं गाव फडाचं आहे, त्याच्यामुळे जास्त खाली येऊन बोलता येत नाही, पण तरी सुद्धा सांगतो, हे जे देव आपण तयार केलेले आहेत, हे तयार केलेले देव आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता आपण तयार केलेले आहेत, ते तयार झाले नाही. आपण आपल्या मागण्या पूर्ण करता आपण तयार केलेले देव आहेत, आणि आपण तयार केलेल्या देवाची सोय सुद्धा आपणच लावलेली आहे, बरोबर आहे ना? आणि हे देव कौरुक, हे जवरुक ते आपली सोय करते तवरुक. एखाद दिवशी त्यांना आपलं काम फिश केलं की देव वाड्याला विठ्ठला विठ्ठला. तसे
देव आमच्या कामाचे नाही म्हणतात महाराज, कारण असे देव आम्हाला लागत नाहीत. आम्ही अशा देवाची पूजा करीत नाही. आतापर्यंत करीत होतो, पण 6 दिवस झाले संताचा संग झाला. पहिल्या आरंभापासून आजच्या 6व्या दिवसापर्यंत आज मागणी प्रकरणे, पुन्हा मागं जायचं नाही, पण कळण्यासाठी सांगायलो बुवा. 6 दिवस आम्ही सगळ्या देवाबद्दल यथा सांचिंतन ऐकलं आणि आम्हाला कळालं की बुवा ह्या सगळ्या देवाचा जो देव आहे तो एकच आहे. बळीया माधा पंढरी राम, बळीया माधा पंढरी राम, पंढरी राम, बळीया माधा बळीया माधा पंढरी राम, बळीया माधा पंढरी राम, पंढरी राम, तुझ्या देवाचाही देव बळीया माधा पंढरी राम, बळीया माधा पंढरी राम, माधा पंढरी महाराज म्हणते तो हा देवाचाही देव आणि बळीया माधा पंढरीराम. मग सगळ्या देवामध्ये मोठा देव किंवा सगळ्या देवाचा देव कोण आहे, तर तो देव माझा जगताधीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवाचं भजन आम्ही करतो, त्या देवाची शरणागती आम्ही केली, कारण आम्ही दुसऱ्या देवाची शरणागती करत नाहीत. का करत नाहीत, तर दुसऱ्या देवाकडे सुख होईल, पण झालेलं सुख टिकण का नाही असं सांगता येत नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हा देव सोडून बाकीचे देव केले, ते देव शाश्वत सुखाच्या अनुभवावर आहेत का नाही अशी शंका आहे. पण पांडुरंगाची भक्ती ज्या साधकानं केली, ते साधक महाराज म्हणते निद्वंद निशंक विचारिता मही आणि सुखानंद हृदय स्थिरा. मग आता आम्ही ज्या देवाची भक्ती केली, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी आम्ही ज्याचं दास्यत्व केलं, ज्याचं पंढरीनाथ दास्यत्व करतो, त्या संताचं दास्यत्व आम्ही इथं केलं. आणि त्या संताचा अनुभव आहे की आम्हाला जे सुख मिळालं ते सुख शाश्वत आहे, ते सुख न संपणार आहे, ते सुख कधी संपतच नाही. कारण न संपणाऱ्या सुखाचा आनंद घेता येतो, संपणाऱ्या सुखाचा आनंद घेता येत नाही. आनंद आनंद
तो अद्वैतीय समीकरणाचा संबंध आहे. पण अद्वैत समीकरणामध्ये आनंदच आहे का असा जर प्रश्न केला तर महाराज म्हणतात अद्वैतातला आनंद माझ्या कामाचा नाही, किंबहुना अद्वैतामध्ये आनंद नाही, किंबहुना अद्वैतात समाधान नाही. अद्वैती तो माझे नाही समाधान, नाही समाधान तिथे माझे नाही समाधान, नाही समाधान. डोळा हे चराला सेवा तुझी, डोळा हे चराला सेवा तुझी. आता इथं थोडस कन्फ्युजन वाजा कन्क्लुजन आहे. आता इथं विषय असा सांगितला बुवा अद्वैती तो नाही माझे समाधान. मग हे सगळं केलं कशासाठी होतं बुवा? म्हणले अद्वैतापर्यंत जाण्याकरता हे सगळं केलं होतं. आणि नेमकं अद्वैत म्हणायचं कशाला, द्वैत म्हणायचं कशाला? द्वैत म्हणजे मी आणि देव असं जर वाटत असेल तर तिथं द्वैत म्हणायचं. आणि अद्वैत कशाला म्हणायचं? जिथं देवही नाही आणि जिथं मी नाही, जिथं मी नाही तिथं जगही नाही, जिथं मी नाही जिथं माझ्याही नाही, असं जिथं कोणीच नाही त्या अवस्थेला म्हणायचं अद्वैत. मग जिथं कोणी नाही तिथं भजन आहे का? नाही. आणि जिथं भजन नाही तिथं समाधान आहे का? नाही. मग भजन करण्यासाठी मला मी देव आहे असं समजून पुन्हा देवाचं जर भजन करायचं असेल तर ज्या देवाचं भजन करायचं तो देव माझ्या समोर लागल, आणि ज्याला भजन करायचं तो देवाच्या समोर लागल. भगवान महाराज मग आता अद्वैतामध्ये देव आहे का? नाही. आणि मग अद्वैतामध्ये देव नाही तर मग देवाचं भजन करता येईल का? नाही. तर आता पंचविषयाचा सिद्धांत जर बघितला तर ह्या पंचविषयाच्या संबंधानं तिथं शब्द खरा ठरतो का? नाही. मग महाराज इथं सांगते शाब्दिकाचे काम नाही येते. मग तिथं सांगितलं शब्द सुद्धा खोटा आहे, रूप खोटं आहे, रस खोटा आहे, हे सगळे पंचविषय तिथं खोटे सांगितले. पण हे सगळे पंचविषय जर खोटे असतील आणि खरा जर तो असेल, पण तो जो आहे तो मी आहे, तत्वम असी अयम ब्रह्म, तो मी आहे असा सिद्धांत कळाला तर त्या सिद्धांतावर मला समाधान आहे का? उत्तर सांगितलं नाही. मग मला समाधान नेमकं कशात आहे? म्हणले फक्त देवाचं भजन करण्यामध्ये समाधान. मग भजन करण्यासाठी देव लागतो, तो कुठून आणायचा? असं सोपा विषय ना. हा ना. आता इथंच फक्त कोंडी आलती तर आली तर हाडे होतो, नाही तर पाठी बसली समजायची विठ्ठला. बहुतांशी मंडळी इतक्यातच येऊन थांबले. आयम ब्रह्म संपलं, त्याला वाटलं परमार्थ संपला. आयम ब्रह्म म्हणलं की परमार्थ संपला. आयम ब्रह्म म्हणल्यावर परमार्थ संपला का वाढा? वाढा. देवळाचा कळस बसविला, कळस बसविल्याच्या नंतर देवळाचा कळस पूर्ण झाला म्हणजे गावकऱ्याचं काम संपलं का वाढलं? वाढलं. कारण रोज देवाची पूजा आहे, देव मंदिर झाडायचंय, देवाचे कपडे बदलायचे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, देवाची धूप आरती शेज आरती करायची, हे सगळे कार्यक्रम वाढले, कमी झाले नाही. तसं सिद्धांत कळाला, सिद्धांत ज्याला कळाला त्याचं काम संपलं नाही, उलट त्याचं काम वाढलं. का वाढलं? तर हा सिद्धांत कायम टिकता आला पाहिजे. जसं एखादा मनुष्य खस्ता खाऊन श्रीमंत झाला, आणि मग श्रीमंती झाल्यावर त्याला ती श्रीमंती टिकवा वाटते का संपवा वाटते? टिकवा वाटते. कारण मिळालेलं जे ऐश्वर आहे ते संपवा वाटतंय का टिकवा वाटतंय? तसं हे श्रीमंतीचं ऐश्वर आहे, परमार्थात हे मी कळणं हे श्रीमंतीचं ऐश्वर आहे. हे जर टिकवायचं असेल, याचं जतन जर करायचं असेल तर याचं जतन करण्याकरता पुढची साधना गरजेची. कारण कळणं म्हणजे संपणं नाही ना, कळून संपिता आलं पाहिजे. नुसतं कळून सोडून देता येत नाही. कारण कळून जर सोडून दिलं तर त्याचा सुद्धा परत अहंकार होतो. मी देव आहे असं कळालं आणि असं कळून जर त्याची पचलं नाही, ते मुरलं नाही, ते नुरलं नाही तर त्याचा अहंकार तयार होतो. आतापर्यंत अहंकार होता कशाचा? मी देह आहे. आणि आता हा देहबुद्धी गेली, हा देह अहंकार गेला, ममत्व संपलं, मी देव आहे असं कळालं. मग आता मी देव आहे असं कळालं पण ते पचलं नाही. जसं हरिपाठात सांगितलं कापुराच्या वाती खाईचं समाप्ती. मग आता जसं कापूर पेटला, पेटून कापूर संपला, कापराचं काही परत शिल्लक ठेवलं का? नाही. तसं मी देव आहे असं कळालं आणि हे कळून संपलं तर जमलं. पण कळून जर पुन्हा सांगायला लागला मीच देव आहे, मीच देव आहे, मीच देव आहे, मग आतापर्यंत अहंकार कशाचा होता? मी देह आहे, मी देह आहे. आणि आता अहंकार कशाचा घेतला? मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. मग आता आतापर्यंत जो अहंकार होता हा देहाचा होता, आणि आता अहंकार कशाचा झाला? अहंकार गेला. आणि तुका म्हणे पण देव झाला याचाच अहंकार झाला.
पुन्हा एकदा सांगतो बापू, आतापर्यंत मी देह याचा अहंकार होता. या देहबुद्धी संबंधानं मी देह असा अहंकार होता. हा अहंकार आता इथं देवाच्या भजनानं गेला. विठ्ठल विठोबा विठ्ठल विठोबा विठोबा असं भजन करून हा अहंकार गेला. महाराज प्रमाण सांगायचे अहंकार गेला. आणि तुका म्हणे देव झाला. देव झाला झाला ठीक आहे बुवा, पण आता देव झाला तर मग पुन्हा म्हणायला लागला मीच देवे मीच देवे मीच देवे. आता देव झाला याचा काय झाला मग बापू, आता याचा अहंकार झाला. तुका म्हणे अहं ब्रह्मांड, येऊन दिभ्रम, आड येऊन दिभ्रम, येऊन दिभ्रम. तुका तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊन येदी भ्रम. बरोबर आहे, पटला आम्हाला. महाराज म्हणते याच्यामध्ये हा भ्रम आडवा आला नाही पाहिजे, पण तरी सुद्धा महाराज म्हणते अहंकार गेला चव्हाण साहेब. आणि तुका म्हणे देव झाला, पण देव झाला याचाच जर अहंकार झाला तर बद्रीदाजी मामा पेलू नाना, जर समजा मी देव झालो असं मला वाटलं आणि त्याचाच अहंकार जर मला झाला तर मग कसं काय व्हायचं प्रसाद महाराज? भाऊजी आहे का पुरावा त्याला काही? बापू उत्तम बुवा महाराज काय आहे का पुरावा त्याला काही? हा महाराज म्हणते अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, पण देव झाला याचा जर अहंकार झाला तर तुका म्हणे वाया गेला. अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. हे गाडीच्या दोन चाकासारखी संगत प्रमाण येते आहे का नाही? हा एकीकडं सांगितलं अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, आणि इकडं म्हणले अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला. मग आता देव झाला याचा अहंकार झाला नाही पाहिजे, पण देव आहे असं कळाल्याशिवाय खरा परमार्थ सुरू होत नाही. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मग ही अवस्था झाली पाहिजे, आणि ह्या अवस्थेवर येण्याकरता ही सगळी व्यवस्था आहे. 7 दिवसाचा नामचिंतन सोहळा, हे मंडप, डेकोरेशन ब्रह्माभाऊचं, हे यूट्यूब चॅनल, सुदर्शन महाराज वाजवायला, हे एकपेक्षा एक गुणवान गायनाचार्य मंडळी, चांगलं चांगलं मिष्टान्न. आता आम्हाला खायला बासुंदी होती बुवा पंक्तीला आहे का नाही? असं सगळं मिष्टान्न खायला आहे बुवा. आणि हे सगळं खाणं कशासाठी? आता भाऊ तिथून मुंबईहून इथं आले सप्त्यासाठी. कशासाठी आले? फक्त कळण्यासाठी आले का खाण्यासाठी आले? नाही का खाऊ घालण्यासाठी आले? हां, खाऊ घालण्यामागचा हेतू एवढा होता की हे सगळ्याला कळावं, आणि तुमचा येण्याचा हेतू एवढा होता की तुम्हाला सुद्धा काहीतरी कळावं. कारण हे सगळं करण्यामागचा हेतू कळणं असतो. करणं गौण आहे, कळणं महत्वाचं आहे. कळणं महत्वाचं आहे, करणं गौण आहे. कारण कळाल्याशिवाय करीत नाही, पण करायचं असं कळाल्याशिवाय सुद्धा महाराज म्हणते हे करणं जे आहे हे करणं कुठंतरी थांबलं पाहिजे. जसं भजन करणं थांबवायला जमन का? जसं भजन थांबवायला जमन का? नाही. मग बरेच जण म्हणतात अहम ब्रह्म म्हणल्यावर पुन्हा भजन काय करायचं? हे म्हणले देव कुठं भजन करीत असतो का? आणि 3 टायमाला देव बरी भाकर दुमतून खातो. देव भाकर खात असतो का? याला तर दुर्डीतल्या दुर्डी भरपूर आणत. आणि गप्पा बरेच कीर्तनकार प्रमाण म्हणतात बापू कीर्तनात. मला जरा नवल वाटत पाहिजे त्या गोष्टीचं, म्हणून सांगतो तुम्हाला. युक्त आहार नेम इंद्रियाशी, आणि महाराज लोकांच्या रान नावाने ढेरे झाले त्याचं काय? काही काही तर जगल्यावर उठवायला गेलं तर त्याला हाताला धरून उठवावं लागले, इतके चारायले. अरे फुकट भेटलं म्हणजे किती हानी जाते का काय? विठ्ठला खाण्याचा सुद्धा नियम आहे, राहण्याचा सुद्धा नियम आहे, लेण्याचा सुद्धा नियम आहे. सगळ्या गोष्टी नियमात आहेत. हरिपाठ सांगतो नित्य नियमन आम्ही आणि लक्ष्मी वल्लभ. मग आता इथं ज्याचा नियम आहे, जो नियमात राहतो तो इथं महाराज सांगते दुर्लभ आहे. मग ज्यानं नियम सांभाळला,
ज्याच्याकडे नियम आहे. मग आता बरेच जण म्हणते तुम्ही कीर्तनाच्या आधी पॅन्ट घालतात आणि कीर्तनात धोतर नेसतात, आहे का नाही? आणि तुम्ही आम्हाला नियम सांगायलात का? होय, नाही नाही, सांगा ना हिशोब कसा. कारण इथं प्रमाण असं म्हणतं आधी केले आणि मग सांगितले. मग आता धोतर ज्याला नेसायचंय त्याच्यासाठी प्रमाण दिलं महाराज, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तिन्ही पठ्ठी सांभाळा. नाही तर मग इजारच घालावी, विठ्ठल विठ्ठल. हो, कारण हे इतकं सोपं नाही ना. सांगणं सोपं आहे महाराज, पण आचरणात आणणं जरा अवघड आहे. आणि आता इथं आचरण करणं हे सांगण्यापेक्षा जड आहे. कारण आचरण करणारे मंडळी सांगित असतात असं नाही, आणि सांगणारे मंडळी आचरण करीत असतात असं सुद्धा नाही. जसं अनुभव ज्याला आला तो बोलत असतो असं नाही. अजून बी पहा ना तुम्ही, शहाणे माणसं बोलत येत का मुकाट्यात बसत येत? व्यवहार पहा, शहाणे माणसं बोलत असते का मुकाट्यात बसत असते? मुकाट्यात बसत असते. लय जर दम नाही निघली तर फक्त इशारा करीत असते. होता का नाही तसं? शहाणे माणसं कोणाला जास्त बोलत नाही, ते नुसतं पाहते. कारण त्याला पाहण्यामध्ये जे समाधान असतं ते बोलण्यामध्ये नसतं. तसं या संसारामध्ये बोलत जाऊ नये, नुसतं पाहत जावात. याला पाहत जावात का याच्यात बोलत जावात? तर म्हणले याला नुसतं पाहत जावात. कोणाला? संसाराला. महाराज बापू प्रमाण दिलंय महाराजांनी. महाराज म्हणते हे संसार नुसता पाहायलाच पाहिजे. नाही नाही, हा संसार पाहासारखाच आहे फक्त. तैसा हा संसार कैसा संसार बापा? हे संसार फक्त पाहायचा आहे, करायचा नाही आणि भोगायचा नाही, पण भोगल्याशिवाय संपायचा नाही. मग म्हणले महाराज तुम्ही दोन्ही कुणा बोलतात, तसं कसं जमन? इथं प्रारब्ध भोगाचं चिंतन जर बघितलं तर इथं प्रारब्धाचा वाट्याला आलेले जे भोग आहेत ते भोग भोगल्याशिवाय संपणार आहेत का? नाही. तुमच्या माझ्या वाट्याला प्रारब्ध संबंधानं देवबाप्पा जे भोग आलेत ते भोग भोगल्याशिवाय संपणार आहेत का? नाही. मग हे भोग जर तुम्ही मी भोगण्यासाठी जर इथं आता कटाळा करीत असतो तर हे भोग शिल्लक जर राहिले तर परत यावं लागणार नाही का? यावं लागल. पण आल्याच्या नंतर पुन्हा येताना महाराज म्हणते घेईन मी जन्म याच्यासाठी देवा आणि तुझी चरण सेवा. मग आता पुन्हा तुमची चरण सेवा म्हणजे फक्त तुमचं भजन करण्यासाठी मी जन्म घेईन का भोग भोगण्यासाठी जन्म घेईन? मग आता भजनाचं आणि भोगाचं चिंतन जर बघितलं तर हे भोग संपल्याशिवाय भजन सुरूच होत नाही. हे भोग भोगून संपविल्याशिवाय भजन सुरू होत नाही. पण भजन केल्याशिवाय भोग भोगताना झालेल्या परिणामाची सहनशीलता सुद्धा तयार होत नाही. कारण ह्या भजनानं काय होत असतं, अनुकूल प्रतिकूल असा भोगाचा संबंध जर बघितला तर सापेक्ष भावानं आपण त्याला सुख आणि दुःख असं जर म्हणत असतो तर सुख दुःख आता इथं जर लौकिकात पाहिलं तर नुसतं दुःख नाही आणि नुसतं सुख नाही. सुख जेवढं खोटं आहे तेवढं दुःख खोटं आहे. मग हे दुःखही खोटं आहे आणि हे सुखही खोटं आहे का? तर हे लौकिकच खोटं आहे. मग आता याच्यात होणारा परिणाम खरा कसं काय होऊ शकतो? नाही होऊ शकत. पण इथं विषय महाराज असं म्हणते खऱ्याला खऱ्याची ओळख नाही. यानं घेतलेलं आहे पांघरून. आता झोपी गेलेल्या माणसाला लिपणे महाराज उठीत येईल, पण सोंग घेतलेल्या माणसाला उठीत येईल का? नाही. मग आपण किती काकड्यावाले जर बेबीच्या देठ ताणूस तर म्हणले उठा जागे व्हारे, आपण उठतो का भोंगा बंद करायला लावतो? विठाला विठाला विठाला. असा सरळ सरळ विषय आहे का नाही? आपल्याला उठविण्याकरता महाराज म्हणतात हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका इहे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरा भरोनी राहू. असे सगळे प्रमाण जर पाहिले तर आपण ह्या सगळ्या प्रमाणाचं चिंतन जर ऐकलं तर ह्या सगळ्या प्रमाण चिंतनातून हे साधक संत आपल्याला जाग करायले. आता जागा रे भाईनो जागा. पुन्हा महाराज म्हणले जाग जाग बोलती. मग आता जाग कर जग जोगी जग जोगी जग जग बोलती. जग जोगी जग जोगी जग जग बोलती. जग जोगी जग जोगी जग जग बोलती. जग जोगी जग जोगी जग बोलती. जगता जग देवा राख काही भाव अवघा शब्द काळे उदावास
दादा मीच चुकलो बरं का काय काय होत असते आता वय झाल्यावर काय त्याचं. बघा ना महाराज म्हणते जाग जाग बोलती. कोणाला जाग करायले? जाग कोणाला करावं भगवान महाराज? पहा बरं महाराज. बरं बापू, आता ही झोप आताची एक अनादी काळाची, अनादी काळाची एक ही झोप कधीपासून हे संबंध जर तपासित गेलं तर महाराज म्हणते गणित नाही जी. आता हे चलत आलेलं जे संबंध आहे सगळा, हा मागचा जो संबंध जर तपासला तर ह्या झोपीला कारण फक्त एक आहे का अनेक आहेत? आपल्या सगळ्याच्या झोपीला कारण एक असतं का अनेक असतं? दमला म्हणजे मनुष्य, दमल्याशिवाय झोपतो का मनुष्य? रात्र कशाला दिली? झोपायला दिली. रात्र कशाला दिली? हा म्हणून तर आम्हाला भेटेत माणसं. त्याला वाटतं हे आलं की रातभर झोपू देत नाही. हा आता तुम्ही पहा ना, जे विठ्ठल झालं की सगळे भजने घरी. त्याला माहिती थांबलं की भाजनाला बसित आहे विठ्ठल. भजन करणारे मंडळी आहेत आपण सगळे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे भजन नेमकं कशासाठी? ह्या भजनानं झोप यावा का भजनानं झोप जावा? भजन झोप घालविण्यासाठी का भजन झोप येण्यासाठी? हा असं बघा ना, सोपा सोपा विषय ना. भजनानं झोप जात असती का भजनानं झोप येत असती? हा मग काही माणसं भजनात कीर्तनात झोपते, त्याचे इतकं भाग्यवान दुसरं कोणी असते का? नाही. असा त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो ना तुम्हाला. शास्त्रीय कारण काय? 20 मिनिटाच्या पुढे आपली बुद्धी ब्रह्मज्ञान स्वीकारू शकत नाही. 20 मिनिटं जर कोणी एखाद्या श्रोत्यानं टक लावून जर एखाद्या महाराजाचं कीर्तन ऐकलं, 20 मिनिटं जर सारखं फुल्ली कॉन्सन्ट्रेशन करून जर एखाद्या वाक्याचं वक्तव्य जर ऐकलं तर ही बुद्धी लीन होती. म्हणजे हळूहळू डोळे झाकते आणि डोळे झाकले की तो मनुष्य झोपतो. का म्हणून? तर ती बुद्धी लीन झाली, तिच्यामध्ये जडत्व आलं. का? तर तिची स्वीकारण्याची क्षमता संपली. म्हणून हिला वारंवार वॉर्मअप करावं लागतं, हिला वारंवार फ्रेशअप करावं लागतं. म्हणून मधात विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं, एखादा चुटका सांगावं लागतो. म्हणजे माणसं जे झोपीच्या हिशोबात असते ते पुन्हा धोरणावर येत असते. काय का नाही? चला तसं आपला विषय असा चालला बुवा. आता मला वाटतं आज 7वा दिवस आहे ब्रह्मा महाराज विठ्ठला विठ्ठल. आता बघा, झोप जी आहे ही झोप येण्याला कारण काय आणि झोप जाण्याला कारण काय, असे दोन्हीकडून तपासले आपण मुद्दे. तर ही झोप सहज आली का भजनानं आली? आणि ही झोप सहज गेली का भजनानं गेली? बरं प्रमाण म्हणतं बाप. मग आता ही झोप यायला कारण काय? झोप जायचं कारण आपण ऐकलं. झोप कशानं गेली? भजनानं गेली. कोणाच्या भजनानं गेली? वैष्णवाच्या भजनानं ही अनादी कालाची झोप पळाली. पण आता ही झोप यायला तरी कारण काय होतं? कोणती गोष्ट विनाकारण होती का? नाही होत. होती का पाटील? नाही होत. मग ही झोप जर आली असेल तर याला कारण काय? झोप सहज आली का? नाही. झोप यायला कारण सुद्धा भजनच आहे भगवान महाराज, आणि झोप जायला कारण सुद्धा भजनच आहे. फक्त कळालं तर जमलं.
कारण अनात्म विषयाचं चिंतन करून करून जे मालिन्य चित्तावर आलं त्या मालिन्याला म्हणलं गेलं झोप. आणि होते पाप आडते, ते पाप आड आलं, ते मालिन्य चित्तावर आलं. मग चित्तावर मालिन्य आलं म्हणजे चित्तानं काहीतरी चिंतन केलं. जसं अंगात पांढरे कपडे घातले तुम्ही, बरोबर आहे का नाही, आणि खांडवीला गेले, पण रोडनं गेल्यावर कपडे मळायचे नाही, पण पांदीनं जर फटफटी नेली तर मळते. मग पांदीनं फटफटी गेल्यामुळे फुफुटा अंगावर उडाला आणि ते फुफुटा ह्या कपड्यावर बसल्यामुळे हे कपडे मळाले. तसं ह्या चित्ताचं चिंतन जर बघितलं तर ह्या चित्तानं अनात्म विषयाचं चिंतन केलं आणि ह्या चित्तानं अनात्म विषयाचं चिंतन केल्यामुळं काय झालं तर ह्या चित्तावर मालिन्य आलं. मग आता ह्या चित्तावर आलेलं मालिन्य जे आहे हे मालिन्य येण्याचं कारण काय तर फक्त ह्या चित्तानं अनात्म विषयाचं चिंतन केलं म्हणून हे चित्त त्या अनात्म विषयाच्या मळात मळालं. आता मळालेल्या चित्ताला धुण्याकरता साधन काय सापडलं सांगितलं, परत विषय सापडला. पण तो विषय कोणता होता, जो वैष्णवाच्या मुखातून आलेला होता. आता वैष्णवाच्या मुखातून आलेला जो विषय आहे तो विषय कसा आहे, पुन्हा त्याला थोडंसं मागं द्यायचं. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत आणि वदे जो अच्युत सर्व दयाच्या चिंतने जळतील राशी पळोनी गेलिया होते पाप. मग आता ते पाप कशामुळं पळालं तर त्यांच्या मुखातून जे काय वधविल्या गेलं, त्यांच्या मुखातून आलेला जो पवित्र नामाचा चिंतन आहे, त्यांच्या मुखातून आलेला जो पवित्र शब्द आहे तो शब्द कानाद्वारे अंतकरणावर गेला आणि आत गेल्यामुळं आतमध्ये जे चित्त संबंधानं झालेलं मालिन्य होतं ते अख्खं मालिन्य त्या नामाच्या चिंतनानं आता जळालं. जळतील पापे जन्मांतरीचे, जन्म जन्मांतरीचं पाप आता जळालं आणि हे पाप जळालं म्हणजे झोप पळाली. मग झोप कशानं पळाली तर नामाच्या चिंतनानं. झोप कशानं पळाली तर चिंतनानं. आणि झोप आली कशानं तर चिंतनानं. मग झोप येण्याकरता जे चिंतन केलं ते वेगळं आणि झोप जाण्याकरता चिंतन केलं ते वेगळं. पण चिंतन करणारं चित्त आहे एवढं लक्षात असू द्या, कारण चित्ताशिवाय चिंतन होत नाही. मग जे चित्त चिंतन करतं त्याच चित्तानं झोप येण्याकरता विषयाचं चिंतन केलं आणि त्याच चित्तानं झोप जाण्याकरता विषयाचं चिंतन केलं. फरक एवढाच आहे की अनात्म विषय हे एक नव्हते अनेक होते आणि होते का नव्हते अशी ओळख नसताना सुद्धा त्या विषयाशी संलग्न होऊन त्याच विषयाचं चिंतन केलं म्हणून ह्या चित्ताला जडत्व आलं. याचं कारण याच्यावर ओझं तयार झालं आणि ते ओझं कशाचं होतं तर सांगितलं फक्त पापाचं. आणि ते पाप काय होतं तर सांगितलं जे विषय नाहीत त्या विषयाला आहे असं समजून पुन्हा पुन्हा त्याच विषयाशी संलग्न होणं हे केलेल्या कृतीचा परिणाम म्हणजे मालिन्य. त्याला म्हणायचं पाप. विठ्ठल विठ्ठल. हे पाप जर पुसायचं असेल तर हे पाप पुसण्याकरता काय केलं तर फक्त परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं आणि त्या नामाच्या चिंतनानं काय झालं तर हे सगळं पाप पुसल्या गेलं. महाराज आम्हाला अशी काही साधना सांगा की ज्या साधनेनं पुन्हा हे पाप झालंच नाही पाहिजे, पुन्हा ही झोप आलीच नाही पाहिजे, पुन्हा मी सतत निरंतर जागा राहिलो पाहिजे. का तर मला संतांनी सांगितलं मज निरंतर जागवेती. कारण जाग ठेवणं हे एकमेव केवळ हेतू संताचा आहे. संत तुम्हाला मला बाकी दुसरं काही मागत नाही. संताला तुमच्या माझ्याकडून काही अपेक्षा नाही. अपेक्षा फक्त एक आहे की तुम्हाला मला जाग करायचं आणि जाग झाल्याच्या नंतर जागत ठेवायचं, पुन्हा झोपू द्यायचं नाही, म्हणजे पुन्हा पाप होऊ द्यायचं नाही. झोप म्हणजे पाप असा इथं आपला दृष्टांताचा सिद्धांत करण्याकरता वापरलेला शब्द. म्हणजे परत अनात्म विषयाचं चिंतन झालं नाही पाहिजे. चिंतन झालं तर हे फक्त परमात्म्याच्या नामाचं झालं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात आता इथं मौन करायचं सांगितलं संतांनी आम्हाला, पण मौन कशाचं करायचं सांगितलं. ज्ञानदेव मौन जपमाळा ज्ञानदेव मौन जपमाळा
ज्ञानदेव मौन जपमाळ, पण मौन झाल्याच्या पुढची क्रिया सांगितली. प्रमाण समर्पक आहे, आपण तिकडे जाऊ, तुमचं प्रमाण घेऊ, चुकलं नाही, प्रमाण बरोबर आहे, पण मौन व्हायचं सांगितलं आधी. नाम पाठ मौना प्रपंचाचे नाम पाठ प्रपंचा जपच्या ज्ञानदेव मरे ज्ञानदेव मरे ज्ञानदेव मरे सगुण हे ज्ञानदेव मरे ज्ञानदेव मरे ज्ञानदेव मरे सगुण हे इथून पुढे महाराज तुमचं प्रमाण. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि धरोणी श्री हरी जपे सदा. कारण मौनामध्ये जी क्रिया आहे ते मौन कशाचं आहे तर ह्या प्रपंचिक विषयाबद्दल मौन झालं पाहिजे. जसं महाराज घरी आले तर महाराजाचं दर्शन घेतल्यावर महाराजानं तुम्हाला काय विचारावं, बाबादाजी महाराज जर तुमच्या घरी आले, तुम्ही महाराजाचं दर्शन घेतलं तर महाराजांना तुम्हाला विचारावं का ऊस किती गेला म्हणून, होय खंडागळे साहेब महाराजांनी विचारावं का तुम्हाला तुरी किती झाले म्हणून, होय नाही असं महाराजांनी विचारावं का. महाराजांना तुम्हाला विचारावं ज्ञानेश्वरी किती बाऱ्या वाचिली, जप किती बाऱ्या करतात, हरिपाठ घेतात का नाही, कीर्तनाला जातात का नाही, एखाद्या धामाला गेले होते का नाही, तुम्ही एखादबार भागवत ऐकलं का, शेलूला सप्ताह झालता तर कीर्तनाला गेलते का, असं काही पुसाव का. त्याने विचारावं तुम्हाला कळडी किती झाल्या, आटल्या तर 2 बाचके तेला पुरत्या गाडीत टाका, विठ्ठला असं महाराजांनी विचारावं का काही दुगाने मामा, नाही विचारू. महाराजांना काय विचारी जावा आणि आपण महाराजाला काय विचारी जावा. काही उद्धार पावेला काही हे करील कृपा नारायण ऐसे तुम्ही सांगा संतांना करा समाधान चित्तमा. मी उद्धार पावे कृपा करी नारायण महाराज म्हणते काही मी उद्धार. मग आता उद्धार कशानं होणार बरं बापू, उद्धार कशानं होणार. उद्धार कशानं होणार गिरी महाराज, हा नामानं होणार. पहा झोरे मामा म्हणते नामानं उद्धार होणार, बरोबर आहे. पण त्या नामाची ओळख झाल्याशिवाय उद्धार होईल का, नाही. पटला आम्हाला 100%. कारण मोक्ष नामानं आहे आणि मोक्ष ज्ञानानं सुद्धा आहे. मोक्ष नामानं सुद्धा आहे आणि मोक्ष ज्ञानानं सुद्धा आहे. मग आम्हाला ज्ञानाचा मोक्ष सोपा वाटतो का नामाचा मोक्ष सोपा वाटतो. मुखी नाम
हाती मुखी नाम हाती मुखी नाम मुखी नाम मुखी नाम हाती मुखी नाम मुखी नाम हाती मुखी नाम मुखी नाम हाती मुखी मुखी ऐसी साक्षी बहुधाची ऐसी साक्षी बहुधाची वैष्णवाचा वैष्णवाचा मालक वैष्णवाचा वैष्णवाचा मालक वैष्णवाचा महाराज म्हणते वैष्णवाचा माल खरा तुरा वस्तू मग आता इथं साक्ष जी आहे ती साक्ष सांगितली बुवा, दुसऱ्याची नाही बरं का, स्वतःची साक्ष सांगायलेत महाराज. तो का म्हणे चाकोनी सांगे आणि मग अनुभवे आहे अंगे. मग आता इथं साक्ष देताना दुसऱ्याची साक्ष देत नाही म्हणले, मी माझी स्वतःची साक्ष द्यायलो की मला नामानं मोक्ष मिळाला, मला नामानं मोक्ष मिळाला. पण आता मोक्ष म्हणजे असं एखादं विशिष्ट ठिकाण आहे का? मोक्षाला जावं लागतं का मोक्ष कळून घ्यावं लागतं? कळून घ्यावा लागतो. आणि मोक्ष संतांच्या संगतीत आयता असतो. मोक्ष संतांच्या संगतीत आयता असतो. मग आयता मोक्ष आपल्याला संतांच्या संगतीत मिळणार आहे, पण संत संगती मिळण्याकरता संत सुद्धा कळावं लागते. कळाल्याशिवाय ते मिळत नाहीत. कारण परमार्थातली कोणती गोष्ट जर पाहिली तर ती कळावं लागते. ती कळाल्याशिवाय मिळविता येत नाही. आपण मिळविण्याचा सायास करतो पण कळण्याचा काही संबंध नाही, कारण कळाल्याशिवाय मिळत नाही. तसं भजन करण्यासाठी देह मिळालाय, पण कळाल्याशिवाय भजन कळत नाही. देह कळाल्याशिवाय भजन सुरू होत नाही, आणि भजन केल्याशिवाय भजन कळत नाही, आणि भजन केल्याशिवाय देव कळत नाही, आणि देव कळल्याशिवाय मला मी कळत नाही. आणि मग आता देवाचा आणि मीचा संबंध जर बघितला तर हा सगळा संबंध कळून देणारे जे संत आहेत हे संत सुद्धा मिळत नाहीत, हे सुद्धा कळते. आणि हे कळत असताना संतांच्या संगतीत काय कळतं तर फक्त नाम कळतं. संतांच्या संगतीत नाम कळालं की नामानं मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय तर तो मी आहे एवढा सिद्धांत संतांच्या संगतीत कळतो. बैसता संताचे कळू आले आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. मग हा निश्चय होण्याकरता काय सांगितलं संतांनी? सकाळी सकाळी सांगितलं, धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिगा देवाशी. हे सगळं जाणा म्हणले, आणि जाणून त्या परमात्मा स्वरूपाला शरण जा, जाणून त्या अधिष्ठानाशी संलग्न व्हा, जाणून त्या परमात्म्यावर अनन्य भावानं श्रद्धा ठेवा, आणि जाणून त्या परमात्म्याची अनन्य भावानं भक्ती करा. असं जर करसाल तर त्यानं काय मिळेल तर सांगितलं, त्यानं अद्वैतीय समीकरणाचा संबंध जर बघितला तर त्या अद्वैतामध्ये तुम्हाला सुद्धा सुख करता येतं. कसं करता येईल महाराज? कारण द्वैत आणि अद्वैताचं चिंतन जर बघितलं तर भजनासाठी लागणारे जे भक्त आहेत, भजनासाठी लागणारा जो देव आहे, तर ही प्रक्रिया द्वैतात झाली. आणि अद्वैत समीकरणात जर आलो तर आम्हाला परत अद्वैत सोडून परत द्वैतात यावं लागेल. कारण द्वैतात आल्याशिवाय परत भजन करता येणार नाही. आणि भजन करायचं असेल तर चित्तामध्ये त्या देवाचं नामस्मरण लागेल, आणि ज्या देवाचं नामस्मरण चित्तात येतो देव आमच्या समोर लागेल. कारण भजन करण्यासाठी देव बाजूला लागेल का सुदर्शन महाराज? नाही, समोर लागेल. आता दृष्टी पुढे, आणि सारखं त्या परमात्म्याकडे पाहून आमचं भजन झालं पाहिजे. मग ज्याचं भजन करायचं त्याची ओळख लागल, ज्याचं भजन करायचं त्याचं नाम आम्हाला माहीत लागल, आणि त्या नामारूपाचा संबंध घेऊन ह्या चित्ताशी ते संलग्न झालं पाहिजे. नामे रूपी जडिले
चित्त त्याचा. आणि मग त्या अंकित संबंधाचा संबंध जर बघितला तर ते भजन मला आता इथं करावं लागल. म्हणून मला अद्वैतामध्ये राहण्यास स्वारस्य नाही, मला देव होण्यामध्ये स्वारस्य नाही. नाही मी देव जरी असलो तर मला देव होऊन राहण्यामध्ये स्वारस्य नाही, मला भजन करण्यामध्ये स्वारस्य आहे. आणि त्या भजनाचं चिंतन जर बघितलं तर ह्या भजनाकरता तुम्ही देव देवच राहा आणि मला मी भक्त तो देवा ऐसे करे मी भक्त तो देवा आत्मदिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मदिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मदिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मदिती भाव भक्त तुझे ऐसे कर मी भक्त तुझे ऐसे कर दही रूप माझा विकार म्हणा दही रूप माझा विकार म्हणा दही रूप माझे विकार म्हणा दही रूप माझे भक्त तू देव आईशे करी. मग आता मला भक्त ठेव आणि तू देव राह. देवाला सांगितलं मला तुमच्याकडून दुसरं काय पाहिजे नाही, तुम्ही जे देव आहात ते देव कायम राहा आणि मी जो भक्त आहे तो भक्तपणा माझा कायम ठेवा. कारण मला भक्त करून भक्ती करण्यामध्ये जो आनंद आहे तो देव होण्यामध्ये नाही. म्हणून म्हणले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव आईशे करी. मग आता देवाचं चिंतन जर परत बघितलं महाराज तर देव हा आता एक शक्ती आहे. देव ही आता काय शक्ती आहे आणि ती शक्ती सर्वगत आहे. ती शक्ती कशी आहे सर्वगत आहे आणि सर्वगत असलेल्या शक्तीचा अंगीकार करून परत त्या शक्तीच्या नामाचं चिंतन करणं हा शहाणपणा सांगितला. कारण महाराज म्हणजे तिथं पथ्यनाम विठोबाचे. मग नामस्मरण करीत असताना ज्या देवाचं नामस्मरण करायचंय त्या देवाची आमची ओळख झाली. ओळख होऊन आम्हाला सांगणाऱ्या संतांची सुद्धा आमची ओळख झाली. संतांनी सांगितलेल्या नामाचं चिंतन आम्ही आमच्या वाणीद्वारे केलं आणि वाणीद्वारे केलेल्या चिंतनाचा परिणाम असा झाला की आम्ही आता त्या आनंद स्थितीवर आहोत. पण आता नियम आमचा काही चुकलेला नाही. म्हणून महाराज परत पंढरपूरला नियमानं पंढरपूर पांडुरंगाच्या वारीला गेले आणि वारीला गेल्याच्या नंतर भक्ती ऋणाचा संबंध जगताधीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणतात काहीतरी मागा. तर महाराज म्हणतात आता आम्हाला मागायची रीत नाही, काही मागणे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत जाणत असो. मग आमच्या वाडवडिलांनी सांगितलं देवाकडं काही मागायचं नाही, कारण काही मागायचं नाही हा सिद्धांत घेतल्याशिवाय आम्ही भजनाला आलो नाही. विठ्ठल आता असा जर संबंध असेल आम्ही जर काही मागणारे नसतो पण देवानं सांगितलं मला तुम्हाला दिल्याशिवाय समाधान नाही आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते मला तुम्हाला काही मागता येणार नाही. मग द्यायचं असेल तर काहीतरी असं द्या की जे मला मिळाल्याच्या नंतर माझ्या मागण्याचं माझ्यावर ओझं नाही झालं पाहिजे. किंबहुना माझी मागणी तुमच्याकडे अशी आहे की त्या मागणीचा संबंध असा आहे की ती माझी एकट्यापुरती नाही. कारण संत कधी एकट्यापुरता विचार करीत नाही. अलौकिकाचा संबंध जर बघितला तर अलौकिक मागणी आहे संताची
काय मागणी आहे अभंगाचं पहिलं देवा वसती देवा वसती ओ देवा वसती देवा वसती हा